काही पदार्थ घरामध्ये सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात, तसंच हा कोळंबी मसाला आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच प्रचंड आवडतो। माझ्या या पद्धतीने जर तुम्ही बनवला ना तर तुमच्या घरामध्ये देखील सगळ्यांना खूप जास्त आवडेल। नेहमीचं चिकन मटन जर खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल ना तर एकदा ही प्रॉन्स करी किंवा हे कालवण तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल। इथं मी अर्धा किलो कोळंबी घेतलेल्या आहेत। ह्या अगदी ताज्या आणि फ्रेश कोळंबी होत्या, ज्या मी साफ वगैरे करून घेतलेल्या आहेत। इथं काही पूर्वतयारी करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 छोट्या आकाराचे कांदे उभे पातळ कट करून घेतले, तसेच एक टोमॅटो घेतलेला आहे, अर्धी वाटी ओला नारळ जो असतो तो किसून घेतलेला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी छोटासा आल्याचा तुकडा इथे मी घेतलेला आहे। तसंच एक मोठा चमचा भरून धणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मी जिरं देखील घेतलेलं आहे। मंडळी, जे आपण कोळंबी मसाला बनवतोय ना त्यामध्ये धणे आणि जिऱ्याची चव खूप भारी येते, त्यामुळे जरूर घाला। पावडर न घालता असे धणे आणि जिरे भाजून घातले की चव छान येते। इथं कोळंबी मी व्यवस्थित अशा साफ करून घेतलेल्या आहेत। यामध्ये थोडीशी चवीनुसार मीठ आणि हळद घातलेली आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर आणि चमचाभर लिंबाचा रस यामध्ये मी घातलेला आहे। लिंबाचा रस तुम्हाला नसेल घालायचा, नाही घातला ना तरीसुद्धा चालणार आहे, पण ज्या नॉनव्हेजच्या भाज्या वगैरे असतात, मच्छी वगैरे, त्यामध्ये जर लिंबाचा रस घातला की चव छान येते। आता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि हे आपल्याला एक 10-15 मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील मॅरिनेट करून ठेवू शकता। आता इथं कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आणि हा जो मसाला आहे ना आपल्याला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच कांदा ओला नारळ जो आहे तो व्यवस्थित असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। बरं मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल, आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ते मला कमेंट करून जरूर सांगा आणि रेसिपी कुठेही जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला देखील लाईक करा। आता हा कांदा मी व्यवस्थित असा भाजून घेत आहे। कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो। गॅस इथं मी मध्यम ठेवलेला आहे। तुम्ही हवं असेल तर लोखंडी तव्यावर जरी भाजून घेतलं ना तरीसुद्धा चालणार आहे। बरेचसे नॉनव्हेजच्या ज्या भाज्या असतात ते मी लोखंडी तव्यावरतीच मसाला भाजून घेत असते। तर इथं खोबरं देखील यामध्येच मी भाजून घेत आहे, तसंच आलं लसूण जे आहे ते देखील सोबतच भाजून घेत आहे, म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे ना तो निघून जातो आणि आपला कोळंबी मसाला किंवा इतर कोणत्याही भाज्या चवीला अप्रतिम लागतात। आता यामध्येच धणे आणि जिरे देखील घालायचं आहे। हे बघा, आता इथं जर तुम्हाला थोडंसं तेल घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण तेल न घालताच मी थोडंसं हे व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। अगदी 2 ते 3 मिनटासाठी हे मी भाजून घेतलं होतं ओला नारळ घातल्याच्या नंतर। हे बघा, हे बऱ्यापैकी मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे। जर तुम्हाला चिकन मटन आणि मच्छीच्या वगैरे रेसिपी हव्या असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत आणि फेसबुक पेजवर देखील आहेत। आता यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। आता हे देखील व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। 1-1.5 मिनटासाठीच आपल्याला आता हे भाजून घ्यायचं आहे। यामध्येच मी काही कोथिंबीरीच्या काड्या वगैरे घातल्या होत्या, ज्याने चव खूप मस्त येते। हे बघा, व्यवस्थित असं मी भाजून घेतलेला आहे। हा मसाला भाजायला मला 7-8 मिनटं लागले होते। मसाला तुम्ही जितका छान भाजून घ्याल ना आपला कोळंबी मसाला चवीला तेवढा भारी होतो, त्यामुळे मसाला हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। भाजून घेतलेला मसाला मी काढून घेतला ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये पुन्हा अगदी थोडंसं तेल घातलं आणि आपण जी कोळंबी मॅरिनेट करून ठेवली होती ती आपल्याला व्यवस्थित अशी यामध्ये ना परतून घ्यायची। याचा कच्चेपणा म्हणजे व्यवस्थित असा गेला पाहिजे, स्मेल वगैरे जो असतो ना तो निघून गेला की कोळंबी मसाला चवीला छान लागतो आणि लहान मुलं देखील आवडीने खातात। माझ्या मुलांना थोडासाही स्मेल आला तर ते खात नाही, त्यामुळे मी हे व्यवस्थित असं परतून घेते आणि त्यानंतरच मग कोळंबी मसाला बनवून घेते। 1-2 मिनटासाठी मी परतून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये काही पावडर मसाले मी घातले आहेत, ज्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ, घरगुती साठवणीतलं जे काळं तिखट असतं ते आणि गरम मसाला, हळद आणि कोथिंबीर होती। आता हे मी व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतलं। मसाले करपू नये यासाठी मी थोडंसं यामध्ये पाणी देखील घातलेलं आहे। इथं मीठ घालताना थोडंसं बेताने घालायचं, का तर आपण कोळंबी मॅरिनेट करताना देखील मीठ घातलं होतं। आता जे आपण सुरुवातीला कांदा आणि जे ओला नारळ भाजून घेतला होता त्याचं जे वाटण तयार करून घेतलं ते इथं मी घातलेलं आहे। आता हे देखील व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं।
इथं तुम्ही मालवणी मसाला देखील वापरू शकता, पण मी घरात जे साठवणीतलं काळं तिखट आहे तेच इथं मी 1 चमचा वापरलं होतं आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला होता. तर हे बघा, याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि याचा जो सुगंध आहे ना मंडळी, अप्रतिम असा याचा सुगंध सुटलेला आहे. मसाला मी 3 ते 4 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेतला आणि त्यानंतर आपण जी कोळंबी परतून घेतली ती यामध्ये घालायची. बघा, या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, त्यामुळे कोणीही कोणत्याही वेळी बनवून तुम्ही खाऊ शकता भातासोबत, चपाती भाकरीसोबत. आता याला मी व्यवस्थित मिक्स करून ठेवलं आणि यावरती ना झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची. तर साईडच्या टोपामध्ये मी पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता गरम पाणी यामध्ये घालायचं. आता हा कोळंबी मसाला तुम्हाला जितपत दाटसर पातळ आवडतोय त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. पण कोळंबी मसाला असा खूप घट्ट किंवा खूपच पातळ नको, इथं थोडासा असा घट्टसरच मी ठेवलेला आहे. अर्धवट झाकण ठेवून कोळंबी मसाला छान असा शिजवून घ्यायचा. एक 4 ते 5 मिनिटासाठी हा कोळंबी मसाला शिजवून घेतला. चमचमीत असा हा कोळंबी मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे मंडळी. चपाती भाकरी भातासोबत खूप भारी लागतो किंवा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकता. पण आमच्या घरामध्ये हा कोळंबी मसाला गरमागरम इंद्रायणी भातासोबत प्रचंड आवडतो. बघा, मस्त असा हा दाटसर कोळंबी मसाला तयार झालेला आहे. असा खूप पातळ नाही आहे किंवा खूपच असा घट्ट नाही. अगदी तुम्ही चपाती भाकरीसोबत सुद्धा मस्त कुस्करून खाऊ शकता. असा झणझणीत कोळंबी मसाला रेडी झालेला आहे. रंगावरून तुम्हाला समजलंच असेल हा कोळंबी मसाला चवीला किती भारी झालेला आहे. हे बघा. बरं मंडळी, तुम्हाला ही रेसिपी जरासुद्धा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आज पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल, आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर आपल्या पेजला फॉलो करा अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी. बरं मंडळी, तुम्ही आजचा हा कोळंबी मसाला ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.